सावक संगो स्वामीजी पटिपन्नो भगवतो लहानभूमी चापडा येथे आम्ही सर्व उपासक उपासिका बत्तूर या ठिकाणी नांदेडून आलेला आहे. हे मेन रोडवरूनच ठिकाण जवळ आहे डाव्या बाजूला. हा व्हिडिओ शूटिंग करा. मेडिकल कॉलेज होतं नाको भरतीची पाठा केलेली आहे व एक ठिकाणी पाठा होता. हा आणि सांगलीच्या मेडिकल कॉलेज खूप मोठं युनिव्हर्सिटी तिथं ॲडमिशन घेतं म्हटलं. तिथे पण फार पैसे घेत होते. दत्ता मेघेचं कॉलेज आहे तिथे प्रोफेसर होते, सेवाग्रामला होते आणि जवळपास त्यांनी आयुष्यामध्ये 16 लाख पेशंट तपासले. आणि भतीजीची अशी हिस्ट्री होती की गरीब घराण्यातून येऊन डॉक्टर झाले, खूप पैसा कमवला आणि मग त्यांना असं वाटलं की आपण बाबासाहेबांचं जे आपल्यावर कर्ज आहे ते कसं परतफेड करायचं. कारण बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं की भारत प्रबुद्ध करायचं. तर प्रबुद्ध करण्यासाठी एकमेव मार्ग हा ध्यानाचा मार्ग, समतेचा मार्ग, मैत्रीचा मार्ग त्यांनी हा निवडला. दीक्षा घेतली आणि मग इथे त्यांनी स्वतःच्या पैशाने मॉनेस्ट्री बांधली. आणि इथे ज्या ज्या लोकांना त्रास होत असेल, जसा मानेचा त्रास कोणाला होते तुमच्यापैकी सांगा. मानेचा त्रास, मान माझी दुखते सांगा, दुखते मान. कोणाच्या हाताला मुंग्या येते, हाताला येते का मुंग्या, हातवरता करा ज्यांचे येत असं त्यांचे. हा पाठ कोणाची दुखते, हा तर पाठ कोणाची मांजर, कंबर कोणाची दुखते, कंबर. सायलिका रस कोणाची तरुण आहे त्यांची. कोणाच्या पायाला मुंग्या येते, कोणाला ऍसिडिटी आहे, बीपी असं, शुगर असेल, असे सर्व आजारातून भरतीची इथे एक आहे. ज्याचं वजन कमी करायचं असतं, त्याचे डोळे गेले. कोणाचे डोळे गेले, त्यांचे. ज्यांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे असे असे इथे 5-5 दिवसाचं शिबिर इथं घेतलेलं जातात. आणि तणावातून मुक्त कसं व्हायचं, पूर्ण समाज हा तणावात आहे. आणि तणावात ट्रेसमध्ये आहे. मुलं ट्रेसमध्ये आमची येणारी पिढी इथं कॉलेजचे डॉक्टर, इंजिनियर, पोरं कुठे येतात इथं ट्रेसमध्ये आहे. तणावात सोडून जातं. अशा सर्वांना इथं तणावातून मुक्त करण्यासाठी भंतीजी इथं ध्यान साधना घेतात. आणि तुम्ही सुद्धा, तुम्हाला जर सुद्धा घरी वेळ भेटला 2 मिनिटासाठी, तर एक मिनिटासाठी हसण्याचा मार्ग स्वीकारा. तर हसावर जोड्याने कोणीच नाही हसवण्याला बदले. का नाही हसत? हसणं म्हणजे हसलंच पाहिजे. डोळे हसले नाही. तर
आणि शरीरामध्ये हार्मोन्स तयार होते फक्त हसल्याने. जसं आपण कामावर गेलो पैसे भेटते ना, तसंच हसल्याने हार्मोन्स तयार होते, त्याच्यातून हजारो प्रमाणात दूर होतात. हे सायन्स आहे. त्याच्यावर तुम्ही असं हे केलं पाहिजे. इथं तुम्ही 5-5 दिवसासाठी कधी या. शनिवार ते प्रत्येक शनिवार ते बुधवार असं 5 दिवसाचं शिबिर असते. दर शनिवारला शिबिर असते 5 दिवसाचं. तुम्ही कधी येऊ शकता. पण जर तुम्ही नाही हसले तर तुम्हाला बीपी वाढू शकते, शुगर वाढू शकते, ब्रेन स्ट्रोक होऊ शकते. आता हाडाचा अटॅक आला, हाडाचा ब्रोड अटॅक आला, तो होऊ शकते. अशा आजारातून थोडे हसलं पाहिजे, कारण आपण सिरियस समाजाचे नाही आहोत. हसत खेळत आपण ध्यान साधना केली पाहिजे. चला एकदा जोराने हसा बाबा. काय हसा. जो माणूस असेल ना, जे व्यक्ती असेल दिलं आणि खरंच हे महान काम डॉक्टर साहेबांनी करू शकलो. एकदा त्यांच्या नावानं साधू चालुचार करा. अशी दीर्घ आयुष्य जगली पाहिजे माणसाला. फार मोठे काम करायचे त्यांनी. आता आपल्याला सांगितलं बाबांना की पुढं आम्हाला 50 फुटाची मोठी त्या माळावर बसवायची, पुढं प्लेन आहे, खूप मोठं तिथे एक हॉल होणार आहे. अनेक कामं त्यांनी आपल्या हातात घेतली. पूर्ण संकल्प करावा. तुम्ही संकल्प केला की आम्हाला इथं यायचं, आपण आलो. सुंदर आपल्या मनामध्ये एकदम असं वाटलं की आपण श्रीलंकेमध्ये आहोत. श्रीलंकेसारखं या ठिकाणी वाटलं. रम्य वातावरण, श्रद्धावान होतं. आपण देखील या ठिकाणी येऊन आपण कुशल कर्म केलेलं आहे. शीलामध्ये पका, गुणवान बना, धर्मवान बना, चारित्र्यवान बना. बुद्धाचा धम्म हा कोया अंधश्रद्धेचा नाही आहे. वैज्ञानिक हा भगवंताचे जे काही विचार तो मानवाला आणणारा आहे. आणि म्हणून अशा प्रसंगी आपण एक सुंदर ठिकाणी आलेलो आहोत. जीवनभर आठवण राहणार आपले, जीवनभर आठवण राहण्यासारखं हे स्थळ या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी भंतेजीने आपल्याला निर्माण करून दिलं. लाखो लोक येऊन या ठिकाणी आपलं दुःख दूर करतील अशी अपेक्षा करूया. मना साधू साधू साधू. उपस्थित भिक्षू संघ त्यांना किंवा आपण सगळं माझे आया होईल उपस्थित आहे त्यांना नमोबुद्धा, जय भीम. इथं आल्यावर कसं वाटलं आपल्याला. हे जे पाहून आहे आपण, तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत बुद्धमय झाला आणि बुद्धमय झाला पाहिजे म्हणून त्यांनी 6 एकर जमीन घेतली बेंगलोरला. तिथे ते सेमिनारी बांधणार आणि त्या सेमिनारीमध्ये आपल्या समाजाला सर्वांनी विकास कसा होईल हे शिकवणार होतं. पण दुर्दैवाला बाबासाहेब गेले आणि ती सेमिनारी झाली नाही. तर हे देखील पाहून राहिले तर बाबासाहेबच्या संकल्पनेची ही सेमिनारी आहे. इथे सर्व तऱ्हेचं शिक्षण दिलं जातं. आता हे पाहून राहिले ही झालम भूमी आहे. कोणती भूमी आहे. झालंग भूमी. हा झाल शब्द पाली प्राकृत भाषेचा झाल. धर्मपदामध्ये याच्यावर दोहे आहे. बुद्धांनी धम्म ह्या पुस्तकामध्ये 339 पानात भिक्षेची कर्तव्य म्हणजे 16 नंबरवर बाबासाहेबांना दुहा दिलेला आहे. धर्मपदाचा झाल नसता. आणि हा झाल शब्दाचा अर्थ जर तुम्ही समजून घेतला तर तुझे भिन्नला अर्थ नाही. हा झाल शब्द समजून घेतला तर तुम्ही शारीरिक मानसिक दुखातून मुक्त व्हा, आवाजातून मुक्त व्हा आणि आपण जीवनाच्या चांगल्या अवस्थेला प्राप्त करू. तर ते झाल काय आहे. हा झाल शब्द म्हणजे बुद्ध म्हणतात धर्मपदामध्ये नक्की झालं अपरिय असतं. तुम्ही ध्यान करणार नाही तर तुम्हाला ज्ञान होणार नाही आणि ज्याला ज्ञान नसते ते ध्यान करत नाही. तर तिथे बाबासाहेब लिहिलेलं आहे की यमी झालंच्या पहिल्या व सर्वे निवारण संस्कृती. आपण ध्यान केलं, ध्यानानं ज्ञान प्राप्त झालं, अज्ञान नष्ट झालं तर आपण सनातन शास्त्र जीवनाचा अनुभव करू शकतो, निर्वाण प्राप्त करू शकतो, शारीरिक मानसिक दुखातून मुक्त होऊ शकतो.
तर हा झाड शब्द प्राकृत भाषेतील महावीरांचा, हाच झाड शब्द पाली भाषेतील बुद्धांचा, हा झाड शब्द चायनामध्ये जाऊन चाल झाला, जपानमध्ये जाऊन झेन झाला आणि मुसलमानांनी हा शब्द घेऊन काय केलेला रमझान. मग पहिल्या शब्दामध्ये हा झाड शब्द ध्यान झाला संस्कृत, आणि संस्कृत पासून मराठी निघाली, हिंदी निघाली, देशाच्या सगळ्या भाषा निघाल्या, तर मराठी ते झाड ध्यान झालं. ज्याला आपण ध्यान म्हणतो तेच पाली प्राकृतमध्ये बुद्धाचा मार्गदर्शक झाड आहे आणि मुसलमानचा रमझान आहे. तर ध्यान करा, हिंदू होता ध्यान आपल्या संस्कृतीचा आधार, आणि हाच ध्यान शब्द मराठीला आपण म्हणतो ध्यान, हा ध्यानावर. आणि गुरु नानकनी ह्या ध्यानला ध्यान म्हणतो. हा ध्यान शब्द जैन लोकांचा आहे, बुद्धिस्ट लोकांचा आहे, चायनीज जापानीज लोकांचा आहे, मुसलमानाचा आहे, हिंदू लोकांचा आहे आणि शीख लोकांचा आहे. सगळ्या लोकांचा हा शब्द आहे. पण ध्यान कोणालाच माहिती नाही. ध्यान कसं निर्माण करायचं माहीतच नाही. त्याच्यामुळं ध्यान नाही, ज्ञान नाही, अज्ञान. आणि अज्ञानामुळे लोक अधिकमध्ये जातात, मातीमध्ये जातात, अज्ञानी लोक आस्तिक बनतात, नास्तिक बनतात, चोऱ्या करतात, हिंसा करतात, व्यभिचार करतात, खोटं बोलतात, दारू पितात, स्वतःच्या जीवनाची नासाडी करतात आणि समाजाची नासाडी करतात. तर ध्यानानं ज्ञान, त्या ज्ञानाला म्हणतो प्रज्ञा, त्या ज्ञानाला प्रज्ञेला म्हणतो बोधी, ध्यानाला बोधीचा अर्थ आहे. आपण अभ्यास करतो, बुद्धीचा अर्थ करतो, तो बुद्धीला बौद्धिक विकास होतो, विचाराचा विकास करतो, त्याच्याने विचाराचा विकास होतो. ध्यान केलं, ज्ञान प्राप्त केलं तर बोधी विकसित होते, विवेक विकसित होते, आणि बोधी आणि विवेकाला आपण आंतरिक आध्यात्मिक विकसित करू शकतो. आपलं आंतरिक जीवन चालू करू शकतो आणि बुद्धीनं विचाराला बाह्य जीवन चालू करू शकतो. म्हणून आपल्याला एज्युकेशनही पाहिजे, मेडिटेशन पाहिजे, बुद्धी पाहिजे, बोधी पाहिजे, विचारही पाहिजे, विवेक पाहिजे. ते कसं निर्माण करायचं त्याच्यासाठी हे करा. तर इथे तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जातं की जीवन कसं चालू करायचं, आपण स्वस्थ कसं होऊ शकतो, आपल्या शरीरात दुखणं आहे, मनात दुखणं आहे, तर शारीरिक मानसिक दुखापत कसं मुक्त होऊ शकतो, ध्यान घ्यायला पाहिजे. आणि शारीरिक मानसिक दुखापत मुक्त होऊन आपण आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला, आपल्या देशाला, अखिल मानवतेला कसं स्वस्थ समर्थ समृद्ध प्रवृत्त करू शकतो हे समजतो. हा सूत्र सगळं धर्म आहे. भारत बुद्ध करायचा आहे तिथं फक्त आपण SC हे काय का तिथं सगळ्या धर्माचं आहे. हिंदू आहे, मुस्लिम आहे, जैन आहे, शीख आहे, इसाई आहे, आणि त्या सगळ्या लोकांचा आधारभूत शब्द ध्यान आहे. तर आपण ध्यान समजून घेतला, ध्यान समजून घेतलं, ज्ञान निर्माण केलं आपल्याला, ते विज्ञान तयार झालं, तर त्या विज्ञानाला आपला विकास होईल, आपण सगळे समाज जोडू शकतो. तर सगळ्या समाजाला जोडणारा हा शब्द समजा का, म्हणून हा ध्यान मी तयार केली आहे. आणि हे आपण शिकवतो पोराला व्यक्तित्व संगीत करायचा, अभ्यास कसा करायचा हे शिकवतो. तर आपण आले तर तुम्ही थोडं ध्यान समजलं ना आणि ज्ञान झालं किंवा विभाग करणार त्यात आपण 40-50 टोळे गेले, मुलगे गेले, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक लोक होऊन राहिले का माहीतच ना की शरीर मन भाव शुद्ध कसं करायचं, विपश्यना कशी करायची, ध्यान कसं करायचं आणि बुद्ध कसं व्हायचं काहीच नाही. आपण ध्यान समजून आता तुम्हाला 5 मिनिटं सांगतो की ध्यान करायचं म्हणजे काय करायचं. वेळ भेटतो आपल्याला, गरीब लोकांना वेळ भेटत नाही, श्रीमंत लोकांना वेळ भेटत नाही, तर ध्यान कसं करायचं. आपल्या घरी मूर्ती आहे बुद्धाची आहे की नाही, आहे बुद्धाची मूर्ती. ही मूर्ती अद्भुत अलौकिक रहस्यमय मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये ध्यानाचे, ज्ञानाचे, शारीरिक मानसिक दुखातून मुक्त व्हायचे आणि बुद्ध व्हायच्या 108 स्टेप्स आहे, 108 चरण मूर्तीमध्ये. ही मूर्ती अद्भुत अलौकिक आहे. आपल्याला काय करत मूर्ती शिकवते कोणाला, मूर्तीमुळे तुमचं ज्ञान फायदा होत नाही. ह्या मूर्तीच्या संसाराला तुम्ही कोण चांगलं होते पाहतो तुम्हाला 5 मिनिटात पावलं मूर्तीकडे डोळे उघडून मूर्तीकडे पहा, डोळे उघडा आणि मूर्तीकडे पहा, मूर्ती बारीकडे टाका, मूर्तीकडे पहा. 108 स्टेप म्हणजे तुम्हाला 2-4 स्टेप सांगतो, पहा तुमच्यात फरक पडेल. तर त्या मूर्तीकडे पाहायच्या अगोदर त्या पहावर बसला कोणाकडे पाहायला कोणा बसला, एक दुसऱ्याकडे पहा. हे दादा बसलेले आहेत, ताई बसलेले आहेत, पाहू ना बाळ आता पोरगा बसलेला आहे. आता पहा मी तुम्हाला 5 मिनिटं ध्यान शिकव, म्हणजे मी नाही शिकव, मूर्ती शिकव. पाहा मूर्ती बेटा तुम्ही पण पहा, मूर्तीकडे पहा. पाहिलं पहिली गोष्ट मूर्तीकडून शिकायची आहे. भगवान बुद्धाची पाठ कशी आहे, कशी आहे पहा.
कशी आहे पा कशी आहे आम्ही काय म्हटलं का तेव्हा पुरा पास होते पण पुरा पा आणि ते जेवढे लोक आहेत अर्ध्या 90% लोकांनी पास झाले मी काय शिकवलं ना काय बोला बुद्धाची पाठ पहा तर आपण काय केलं स्वतःची पाठ पाहिली तर बुद्धाकडे पाहता पाहता स्वतःकडे पाहणं घ्या बुद्धाकडे पाठ सरळ आहे ना आपली पाठ वाचली आहे हे ध्यान आहे हे स्वदर्शन आहे पाठ सरळ केली हे ध्यान नाही दोघांनी स्वदर्शन स्वज्ञान तुम्ही स्वतःवर ध्यान केलं स्वतःचं ज्ञान प्राप्त केलं तर तुम्हाला विपरीत होणार तर बुद्ध कसे बसतात सरळ आणि आपण कसं बसतो वाकू कसं कोण बसतं माहिती बुद्ध लोक ध्यानी ज्ञानी माणसं असे बसतात अज्ञानी लंपड गवार खेळून असे बसतात बुद्धाला अनुसरणारे खरे माणसं असे झाडावरचे पाकळीचे वाकले बसतात खरे बौद्ध जे भिक्षू मिळतात बाबासाहेबांना दीक्षा घेतली शामेची दीक्षा घेतली का उपासकाची दीक्षा घेतली चंद्रमणी भिक्षू आणि ते दीक्षित झाले बरेच शिक्षित होते दीक्षित झाले त्यांनी सगळ्या गोष्टींचं पालन केलं स्वतःला बोधिसत्व म्हणजे त्या स्तरावर गेले की ते बोधिसत्व झाले तर आपला बाप जो आहे बाबासाहेब ते दीक्षित झाले तर आपण जोपर्यंत दीक्षित होणार नाही आपण बाबासाहेब होणार बाबासाहेब दीक्षित झाले आपल्याला दीक्षित व्हायला आणि दीक्षित झाले तर तुम्ही आंबेडकर बुद्धिस्ट आहे शिक्षित व्हायचं दीक्षित व्हायचं आंबेडकर आहे बुद्धिस्ट होण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी समजून घ्यायला लागतात बुद्धाचं ध्यान आणि ज्ञान या ध्यानानं विज्ञानाला आपला विकास होणार आहे दोन गोष्टी बुद्धाच्या ध्यान आणि ज्ञान बाबासाहेबांच्या दोन गोष्टी शिक्षित व्हायचं दीक्षित व्हायचं तेव्हा ते आंबेडकरी बुद्धिस्ट माणसं समर्थ प्रबुद्ध होती आणि पूर्ण देशावर त्याचा प्रभाव पडतो आपण ध्यान समजून घ्यायचं तर पहिलं ध्यान आज सरळ ठेवा काम करताना अभ्यास करताना प्रवचन ऐकताना वंदना करताना पाच सरळ असतो पाच सरळ करा एकदम सरळ करा सरळ केली काय झालं उंची वाढली उंची हो म्हणा हो नाही म्हणा उंची वाढली आता ढिलं करा हे मेडिकल सायन्स सांगतो तुम्हाला हायेस्ट बुद्धिझम हायेस्ट मेडिकल आहे पण वाटलं हाईट कमी झाली म्हणजे पिसरले भारी झाले कुबट निघालं पंधराला कुबट निघालं भाग करा पाच सरळ करा एकदम सरळ पहा किती बोटं बोल आहे बुद्धाची बोटं किती बोल आहे ती हे सांख्य तत्वज्ञानाचं प्रतीक आहे जगातलं सर्वश्रेष्ठ दर्शनशास्त्र फिलॉसॉफी हे सांख्य तत्वज्ञान आहे या हातामध्ये 108 स्टेप्स आहेत 108 हातामध्ये तुम्हाला पहिल्या वर्गात 3 तऱ्हेचं ध्यान सांगतो 3 तऱ्हेचं ध्यान सांगतो पहिल्या वर्गात पाच सरळ करा येरी पाच उंची वाढली म्हणजे सरळ झाले हलके झाले तो ही साधना केली ध्यानाची ज्ञानाची बुद्धीची साधना केली तर आपले शरीर मन भाव शुद्ध होते शरीर मनाचं संतुलन साधलं स्वस्थ मी 70 वर्षाचा आहे बिमारी माझी आई आहे 100 वर्षाची बिमारी तब्येत हा भाऊ आहे 65 वर्षाचा बिमारी तर आपणही फक्त थोडा वेळ दिला बरोबर 40-50-60 मिनिट स्वतःला दिले सगळे बिमाऱ्या आणि जे ज्यांनी वेळ नाही दिला स्वतःला ध्यान नाही केलं 1000 बिमाऱ्या आता तुझ्यामध्ये 40 वर्ष जेवढे असतील सगळ्याचे कपडे मनके गेलेले आहे तंगडे गेलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता असं बसेल समोर हात ठेवा समोर असं समोर हात ठेवा समोर हात ठेवला आणि पहा हे सीट नाही उचलायची पहा मला डोकं लागतं हे लावा डोकं लावा लागते का डोकं नाही मनके कडक झाले व्हायला लागत झालं तर 3 तरचं शरीर आहे का 3 तरचं शरीर आहे लहानपणाचं लवचिक शरीर जवान माणसाचं लवचिक शरीर आणि स्ट्रॉंग शरीर सशक्त शरीर जुन्या माणसाची लवचिकता केली स्ट्रेंथ केली व्हायला लागत वागताच नाही हे 4 सत्य होत आहे वाकलं दुखलं सत्य कारण का सम्यक व्यायामाचा अभाव तर तुम्हाला त्या सम्यक व्यायाम यावर शरीराला तो निवाराचा भाग आहे तो मुक्त अवस्था अजून सांगता असे पाय करा बरोबर आणि हे तुम्हाला पुराला शिकवायचा पुरावाला शिकवा चूल बनवली पकडा दोन्ही हातात पकडलं हे माझं डोकं लागतं हे
ते डोकं लावलं पाहिजे. नाही लावलं डोकं लावलं तर मनके कडक झाले, वायला लावला झालं. तिथं मी पाहतो त्याच्यात तेच दुखणं आहे, हेच वाद आहे. तर असं तुम्हाला डोकं लावलं पाहिजे. चला आखरी गोष्ट सांग, मी बुद्धाकडून काय शिकलो, तुम्ही काय शिकायचं, पुराणाला काय शिकायचं. असं एका बाहेर काय असा बाहेर काढा, पाय पहा, 2 मिनिट राहू शकते, पहा पाय पहा. तुम्हाला हायएस्ट मेडिकल सायन्स आणि हायएस्ट बुद्धिझम आहे. बुद्धिझम म्हणजे मेडिकल सायन्स आहे, मेडिकल सायन्स म्हणजे बुद्धिझम आहे. तर मेडिकलमध्ये काय लिहिलेलं आहे, बुद्धानं काय सांगत आहे, जे शरीर आहे ना आणि मन हे कंट्रोल केलं जाते नर्वस सिस्टीम. आपल्या डोक्यात ब्रेन आहे, नर्वस सिस्टीम, आणि त्या ब्रेन पासून चेतातंतू निघतात. जसे बाहेर पासून येतात लाईट लागते, असे बाहेर आपल्या शरीरात गेलं असतं चेतातंतू. तर चेतातंतू स्ट्रॉंग, शरीर स्ट्रॉंग, मन स्ट्रॉंग. ते चेतातंतू नसा खराब झाल्या तर शरीर खराब होते, मन खराब होते, लवकर गुण होते, बिमार होते, लवकर. तर त्या शरीराच्या नसा कसा चांगल्या करता तुमचं शिकायला पहा. एका मिनिटात सांगतो, एक नस पाय, ती नस टाकली पाय मजबूत स्ट्रॉंग, पण नस खराब झाली तर मुंग्या येते, गोळ्या येते, सुजन येते, टोपे दुखते, आणि मग माणूस लवकरच टोळे खराब झाले, सुजन आली, मुंग्या आल्या, फेगड चालते लवकर. तर ते बिमारी मला नाही, माझ्या माहिती नाही समोर होता. तुम्हाला पहा ठेवा असा पाय, असा पाय ठेवता पाय ठेवून पहा, फक्त ठेवून पहा पाया ठेवला, टोंगळ्या हात ठेवा, दोन्ही टोंगळ्या हात ठेवा, दोन्ही हात टोंगळ्या ठेवला. आता खाली आपल्याकडे पहा बरं, असा हात ठेवा टोंगळ्याच्या खाली हात ठेवा, ठेवा दोन्ही लागला, आणि माझं डोकं लागतं, लागते का, डोकं लागते का, टंगडे गेले, मनके गेले. आता मनके गेले तर मन गेलं, मनकेला ताकद नाही, टंगडे गेले तर काय करायचं. तर पहा आपलं शरीर कडक झालं शरीर तर नसा बारीक होता, रक्त प्रवाहित होत नाही, ऑक्सिजन प्रवाहित होत नाही, आपण खातो ते प्रवाहित होत नाही, आणि नसा बारीक झाल्या हार्टच्या फाटल्या, ब्रेनच्या नसा बारीक झाल्या ब्रेनट्या, तर पूर्ण शरीराच्या नसा बारीक झाल्या तर रक्ताचा प्रवाह थांबते, आणि रात्री कधीही माणूस झोपेतच नव्हता. आणि मेला की आपण काय बोलायचं, मेला नाही म्हणतो, सगळ्यात सुंदर शब्द मराठी आहे. माणूस मेला की मेला नाही म्हणतो, काय म्हणतो, वारला. काय म्हणतो आपण, वार. झाडाने पाणी दिलं नाही, झाड वारलं का पोचायचं. आपण इकडं ध्यानाचं बाबासाहेबांचं दुधाचं पाणी दिलं नाही, नसा बारीक झाली, माणूस वारला, त्याने जायला राख फेकली, फोटो टाकला, कोणीच पहा. एवढं अमूल्य जीवन वाया गेलं. तर ह्या शरीराला मनाला पाणी द्यायचं म्हणजे घ्या, हे अति आवश्यक आहे. आणि नाही केलं तर शरीराला म्हणजे हजार बिमाऱ्या होतात. याच्यामध्ये माझाच कसं, तर तुम्ही तुमचे पोरं, तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाने स्वतःला 1 घंटा देऊन आसन, प्राणायाम, ध्यान, विपश्यना करणं आवश्यक आहे. आणि हे काय माहिती आहे का, अर्धपद्मासन आहे. हे अर्धपद्मासन जमत कसं, अर्धच आयुष्य 50 ते 60, त्याच्याच अंतर लोक मरतात, हार्ट अटॅक, डायबिटीज, अवघच मरतात. आणि हे आहे पद्मासन. हे बाबूला बसलेलं तर अर्धपद्मासन करा, पूर्ण पद्मासन करा, आणि मग त्याच्यात तुम्ही जेवण करा, अभ्यास करा, वंदना करा, प्रवचन ऐका, 1 घंटा ध्यान करा, तर तुमचे तरुण चांगले असे म्हणते वापरा. आणि हे सगळं बाबासाहेबांनी घेऊन ठेवलं. सिद्धार्थ लोक प्राणायाम कसे करत होते, 57 पान बुद्ध धर्माचं 57 पान घेऊन आनापान आणि प्राणायाम असं कुठं बसलेलं आहे. आणि ध्यान हे ध्यान करा. अशा पद्धतीने तुम्ही ध्यान समजून घेतलं, ध्यान झालं, तुमचा विकास. नाटक कोणत्याही जातीचा माणूस का, कोणत्याही धर्माचा माणूस जगातला तो बुद्धाला शरण जाणार नाही, तर त्याच्या अंदर युद्ध ध्यान नाही घ्या, तो बुद्ध होणार आहे, गोदी जाऊन होणार आहे, बुद्ध होणार आहे, अंदर युद्ध. आणि बाहेर अंदर युद्ध झालं आणि बाहेर युद्ध करून राहिले. तर जोपर्यंत लोक ध्यानाध्यानाला गोदी लावून करतात, बुद्ध होणार आहे, तिची युद्ध खतम होणार. म्हणून ध्यान ज्ञान शिकवणं हे आपलं परत कर्तव्य आहे. बाबासाहेब बुद्ध दिला पूजासाठी नाही दिला, ध्यानासाठी, घरासाठी तो समजून घ्या. आणि आताही तुम्ही आले माझ्याकडे 5 दिवस तर तुमचे तमिळ चांगले होतो, म्हणणे चांगले होतो, तुमचं बीपी कमी होत जाईल, तिथे बिमाऱ्या
मग तुला काहीच त्रास नाही. मी असं बसलोय ना तेव्हा असं बसलं ते पहा. माझं पाय डोक्याच्या मागे पाय मी असा वर आलो असा असं वागलं तेव्हा डोकं आणि हा पाय फेकला हा टोळा पाय खाल्ला आणि हा टोळा डोक्याने गेला. हा असा फेकला ना आणि असं मला काही शिकल्या सर्व लोकांनी मला धोका दिला असं बाबासाहेब मी धोकेबाज आहे मी डॉक्टर आहे म्हणून आपल्या पैशाने जर पुस्तकातून आपल्या श्रमाने हे उभं केलं आणि शिकवून राहिलं. का शिकवून राहिलं? बाबासाहेबांना सांगण्यासाठी की पहा बाबासाहेब मी धोकेबाज नाही. तर मी धोकेबाज नाही हे बाबासाहेब सांगण्यासाठी मी करून राहिलो. तर मी सिद्ध करून राहिलो. तर मी सिद्ध करणार तुम्ही बुद्ध होणार. तुम्ही सिद्ध करा तर तुम्ही बुद्ध व्हा. आणि तुम्ही सिद्ध नाही करा मी बाबासाहेब पोरगा आहे पोरगी आहे बुद्धाचा शिष्य आहे सिद्ध नाही करा बुद्ध होणार. आणि बुद्ध नाही झाले तर बुद्धू राहा. आणि बुद्धूला कसा ओळखायचा तर म्हणते फाट्याच्या ब्रेकच्या दुखातून मुक्त होणारच नाही. तर बुद्ध दुखातून मुक्त करू शकतो पूर्ण मानव जातीला. आणि बुद्धाचं मेडिटेशन हे सगळ्यात मोठी गवाही आहे. आणि बुद्धा सगळ्यात मोठा मला ते समजून घ्या. आणि माझ्याकडे या पैसे लागत नाही फक्त जेवणाचे पैसे द्यायचे आणि माझ्या 5 दिवस शिकून घ्यायचं. म्हणजे तुमच्याकडे पूर्ण पोरं स्त्रिया असतील विहारात काम करतात त्यांनी 10 दिवसाची 15 दिवसाची माझ्याकडे यायचं. मी तुम्हाला समजून सांगणार हे सगळं बुद्धिझम समजून सांगणार की बाबासाहेबांचे पुस्तक आहे बुद्ध धर्म त्या बुद्ध धर्म पुस्तकाच्या आधारित आपण सगळं शिकून घ्यायचं. स्वतःला स्वस्त समजून प्रबुद्ध करायचं. आपला समाज चांगला झाला आपली विहार खाण्याची केंद्र झाली तर दुसरे जे समाजाचे लोक आले ते मला विहार पूजा पाठ करताना नाही इथं तर शारीरिक मानसिक दुखातून मुक्त होण्याची साधनं आहे ती तर त्यांना शिकवा. असं कोणा ध्यान विपसना शिकवा आणि शिकवलं ते मुक्त झाले तेव्हा ते बाबासाहेबांना स्वीकारतील बुद्धाला स्वीकारतील भारत बुद्ध तुमच्या बुद्ध जयंतीनं बुद्धी पहाड आज तुमच्या विहार बांधणं भारत बुद्धमय होणार नाही. तुम्हाला प्रयोग करून स्वतःला शारीरिक मानसिक दुखातून मुक्त करून लोकांना मुक्त करावं लागेल बाबासाहेबांच्या मुद्द्याच्या फिलॉसॉफी तेव्हा चल हात जोडा.